नमस्ते विद्यार्थी मित्र हो. अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज अहमदनगर या आपल्या संस्थेच्या दूरशिक्षण अभ्यासक्रमात आपले स्वागत आहे. मी टेकाळे रामदास धोंडेवा, निवास कॉमर्स अँड सायन्स कॉलेज अहमदनगर या ठिकाणी मराठी आणि राज्यशास्त्र या 2 विषयांचे अध्यापन करीत आहे. आज आपण इयत्ता 12वी विषय राज्यशास्त्र पाहणार आहोत. त्यामधील घटक प्रकरण 6वे भारत आणि जग यामधील उपघटक पाहणार आहोत. अलिप्ततावाद व भारताच्या परराष्ट्र धोरणाला प्रभावित करणारे घटक. विद्यार्थी मित्र, मागील तासिकेला आपण भारताच्या परराष्ट्र धोरणाची उद्दिष्टे पाहिली. भारताने स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच जागतिक शांतता व सुरक्षिततेला महत्त्व दिलेले आहे आणि हेच भारताच्या परराष्ट्र धोरणाचं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. स्वातंत्र्यानंतरही भारताने आपल्या राज्यघटनेतील 4थ्या भागातील कलम 51मध्ये मार्गदर्शक तत्त्वांच्या माध्यमातून त्याचा स्पष्टपणे उल्लेख केलेला आपल्याला दिसतो. भारताने सार्वभौमत्व आणि एकात्मतेस नेहमीच महत्त्व दिलेले आहे. सागरी क्षेत्रामध्ये शांतता प्रस्थापित व्हावी म्हणून भारत नेहमीच प्रयत्नशील राहिलेला आपण पाहतो. एकूणच भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये जागतिक शांतता आणि शांततामय सहजीवनाचा पुरस्कार भारताने केलेला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातच 7 सप्टेंबर 1946 रोजी ऑल इंडिया रेडिओवरून भारताचे पंतप्रधान पंडित नेहरू यांनी भविष्यात जागतिक विनाशास कारणीभूत ठरतील अशा बाबींपासून भारत शक्यतो अलिप्त राहील असे स्पष्ट केले होते. भारताने नेहमीच इंग्लंड, अमेरिका, सोव्हिएट रशिया, चीन आदी देशांबरोबर आशिया खंडातील देशांशी सुद्धा मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण पाहतो की भारतानं सुरुवातीपासूनच अलिप्ततावादाचं धोरण स्वीकारलेलं आहे. आता भारत आणि अलिप्ततावाद या बाबीचा जर आपण विचार केला तर अलिप्तता हा शब्दप्रयोग सर्वात प्रथम पंडित नेहरू यांनी 1954 साली कोलंबो येथील आपल्या भाषणातून केला. 1955मध्ये इंडोनेशियातील बांडुंग येथे आफ्रो आशियाई राष्ट्रांची जी काही परिषद झाली त्या परिषदेमध्ये सुद्धा भारताने आपली भूमिका स्पष्ट केली. अलिप्ततावादी धोरणाच्या विकासाचा जर आढावा आपण घेतला तर आपल्याला अगदी सुरुवातीपासूनच भारताची भूमिका या अलिप्ततावादी गटामध्ये असलेली स्पष्ट असलेली पाहायला मिळते. मग त्यामध्ये 1961 सालची बेलग्रेड परिषद असेल, 1964मध्ये झालेली कैरो परिषद असेल, 1970मधील लुसाका परिषद असेल, 1973मधील अल्जियर्स परिषद असेल, 1976मधील कोलंबो परिषद असेल, 1979मधील हवाना परिषद असेल, 1983मध्ये झालेली दिल्ली परिषद असेल, 1986मध्ये हरारे परिषद, 1989मध्ये झालेली बेलग्रेड परिषद, यानंतर 1992, 1995, 1998, 2003, 2006, 2009 अशा वेळोवेळी या ज्या अलिप्ततावादी गटाच्या परिषदा झाल्या अशा परिषदांमध्ये भारत सहभागी झालेला आहे. भारताची भूमिका महत्त्वाची राहिलेली आपण पाहतो. भारताच्या जर अलिप्ततावादी गटाची उद्दिष्ट आपण पाहिली तर लष्करी गटापासून भारत काय आहे तर स्वतःला किंवा स्वतःच्या देशाला अलिप्त ठेवण्याचा सुरुवातीपासूनच प्रयत्न करताना दिसतो. आपण पाहतो की भारताने नेहमीच आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये जो काही महासत्तांचा लष्करी गटातटाचा जी काही राजकीय ती भूमिका होती त्यामध्ये अलिप्त राहण्याचा प्रयत्न केला. सकारात्मक तटस्थता असेही भारताच्या अलिप्ततावादास म्हटले जाते. आपण पाहतो की अलिप्ततावादाचा जर शब्दशः अर्थ पाहिला तर कोणत्याही लष्करी कराराचा भाग होण्यास नकार असा त्याचा अर्थ आहे. उदाहरणार्थ ज्या महासत्ता आहेत, जे लष्करी गट
दुसऱ्या महायुद्धानंतर निर्माण होऊ पाहत होते. त्यामध्ये नाटो असेल, सिॲटो असेल, वारसा असे जे काही लष्करी करार होते, त्यावेळेला भारत मात्र त्यापासून अलिप्त राहिला. म्हणजे अलिप्ततावाद हे भारताचं परराष्ट्र धोरणाचं प्रमुख वैशिष्ट्य राहिलेले आपण पाहतो. अमेरिका व सोव्हिएत युनियन या दोन्ही महासत्तांपासून अंतर राखून भारताने दोन्ही सत्तांच्या लष्करी करारात सहभागी होण्यास नकार दिलेला आहे. भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या या भूमिकेमुळेच त्यांना अलिप्ततावादाचे उद्गाती असे म्हटले जाते. त्यांनी अलिप्ततावादास आंतरराष्ट्रीय पातळीवरती महत्त्वाचे स्थान प्राप्त करून दिले. शीतयुद्ध संपल्यानंतर अलिप्ततावादाच्या धोरणाबाबत असलेला भारताचा स्वतंत्र परराष्ट्र धोरण आणि शांततामय सहजीवनाचा पुरस्कार आजही आपल्या देशाच्या दृष्टीने प्रस्तुत असलेला आपल्याला दिसतो. अलिप्ततावादाची उद्दिष्टे जर आपण पाहिली तर भारताच्या बाबतीत आपण प्रामुख्याने विचार केला तर प्रत्येक राष्ट्राला आपले धोरण ठरविण्याबाबत स्वातंत्र्य हवे अशी भारताची भूमिका राहिली. सार्वत्रिक युद्धात न गुंतण्याचे स्वातंत्र्य हवे, म्हणजेच युद्धापासून अलिप्तता. याबरोबरच जागतिक शांतता रक्षण आणि आर्थिक विकासाचे लक्ष्य यासाठी नैतिक युक्तिवाद आणि युनोच्या कार्यामध्ये सहकार्य, संयुक्त राष्ट्र संघटनेच्या कार्यामध्ये, संयुक्त राष्ट्राच्या कार्यामध्ये नेहमीच भारताने सुद्धा सहकार्य केलेले आहे. याबरोबरच या धोरणाच्या उद्दिष्टामध्ये परस्परांना मदत हाही हेतू भारतानं पूर्वीपासूनच निश्चित केलेला आहे. अशी अलिप्ततावादाची वरील प्रकारची सगळी ही उद्दिष्टे आपण पाहिली असता प्रत्येक राष्ट्राचे परराष्ट्र धोरण हे इतर राष्ट्रापेक्षा वेगळे असलेले आपल्याला दिसते. प्रत्येक राष्ट्राच्या परराष्ट्र धोरणावर प्रभाव टाकणारे घटकही वेगवेगळे असतात. भारताच्या परराष्ट्र धोरणालाही प्रभावित करणारे जे अनेक प्रकारचे घटक आहेत त्यापैकी आपण आज काही घटक पाहणार आहोत. भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. असे असले तरी भारताच्या परराष्ट्र धोरणावर प्रभाव टाकणारे जे काही घटक आहेत त्यामध्ये प्रामुख्याने भौगोलिक घटक, ऐतिहासिक घटक, आर्थिक घटक, राजकीय घटक आणि आंतरराष्ट्रीय व्यवस्था यांचा परिणाम झालेला दिसतो. म्हणजे भारताच्या परराष्ट्र धोरणाला प्रभावित करणारे जे मुख्य घटक आहेत त्यांची या ठिकाणी चर्चा करत असताना पहिला जो घटक आहे तो म्हणजे भौगोलिक घटक. आता भारत हा भौगोलिकदृष्ट्या अतिशय सुरक्षित असा देश मानला जातो जगाच्या पाठीवरती. भारताला आपण पाहतो की विस्तृत अशी किनारपट्टी लाभलेली आहे. म्हणजे दक्षिण भारताची मोठी किनारपट्टी, तसेच उत्तर आणि ईशान्येकडील हिमालयीन पर्वताच्या रांगा यामुळे भारताला निश्चितच सुरक्षा प्रदान झालेली आपल्याला दिसते. त्याचबरोबर संपूर्ण उत्तर आणि ईशान्य सीमेपलीकडे चीनसारखा मोठा देश, या देशाचा विचार करता आपल्या भारताच्या परराष्ट्र धोरणाचा सुद्धा नेहमी बदल होताना दिसतो. कारण शेजारी राष्ट्रांमधील ज्या काही घडामोडी आहेत त्या घडामोडींचा परिणामसुद्धा परराष्ट्र धोरणावरती होतो. याबरोबरच देशाच्या सीमा इतर देशांशी निगडीत आहेत. दक्षिण आशियाचे जे काही वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक परिस्थिती आहे तिचाही भारताच्या परराष्ट्र धोरणावर परिणाम होतोय. भारताचे हिंदी महासागरातील स्थान, भारताला विस्तृत सागरी किनारा, तसेच पश्चिमेकडील लक्षद्वीप आणि पूर्वेकडील अंदमान आणि निकोबार बेटे, म्हणजे ह्या सर्वांची जी काही भौगोलिक परिस्थिती आहे त्या भौगोलिक परिस्थितीचा सुद्धा भारताच्या परराष्ट्र धोरण जडणघडणीमध्ये निश्चितच प्रभाव पडलेला दिसतो. त्यानंतर ऐतिहासिक घटक, म्हणजे आपल्या देशाच्या परराष्ट्र धोरणावरती ऐतिहासिक घटकाचाही परिणाम झालेला आहे. आपल्या देशाचा इतिहास पाहिला तर स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच स्वातंत्र्य लढा भारतीय स्वातंत्र्य सेनानींनी भारतीय जनतेने त्या काळामध्ये दिला. असं असलं तरी स्वातंत्र्याबरोबरच शांततामय सहजीवनाचाही पुरस्कार आपण केलेला आहे. पश्चिम, मध्य आणि आग्नेय आशियातील जे काही देश आहेत
अशा देशांबरोबर भारताचे ऐतिहासिक सांस्कृतिक संबंध हे अतिशय सलोख्याचे राहिलेले आहेत आणि अशा संबंधांचा परिणामसुद्धा भारताच्या परराष्ट्र धोरणावरती झालेला आहे. भारताने नेहमीच वसाहतवादाला, वंशवादाला, वर्णभेदाला विरोध केलेला आहे. ही भारताच्या परराष्ट्र धोरणातील व स्वातंत्र्य लढ्यातील सुद्धा महत्त्वाची मूल्ये राहिलेली आहेत. म्हणजे भारताचं परराष्ट्र धोरण घडविण्यामध्ये भौगोलिक घटक, ऐतिहासिक घटक आणि यानंतर आपण पाहणार आहोत तो आर्थिक घटक याचाही प्रभाव पडलेला आहे. आर्थिक घटकाच्या बाबतीत विचार करताना भारताने अलिप्ततावादी धोरणाचा राजकीय सामरिक संदर्भही या ठिकाणी पाहता येईल त्याचाही विचार केलेला आहे. म्हणजे वसाहतवादी काळापासूनच आपल्या देशात चालत आलेली जी काही गरिबी आहे, मागासलेपण आहे, यातून जर आपल्याला बाहेर पडायचं असेल तर काय करावं लागेल, आपल्याला आपल्या देशाचा आर्थिक विकास साधावा लागेल. हा आर्थिक विकास साधण्यासाठी मग जे काही जागतिक बदल आहेत ते जागतिक बदल स्वीकारणंसुद्धा अपरिहार्य ठरतं. म्हणूनच भारतानं मग परराष्ट्र धोरणाचाच विचार करताना ज्या वेळेला 1990 नंतर आणि 91मध्ये ज्या काही जागतिक घडामोडी झाल्या, आपण म्हणतो की 1991 नंतर जग बदललं. म्हणजे जगानं उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण या तत्वांचा पुरस्कार केलेला होता आणि मग भारतसुद्धा त्यापासून काही अलिप्त राहू शकला नाही. भारतानेही 1991 नंतर या बदललेल्या प्रवाहांचा स्वीकार केला आणि त्यामुळे मग भारताच्या आर्थिक विकासाला गती प्राप्त झाली. म्हणजे हे जे काही परराष्ट्र धोरण घडविणारे घटक आहेत त्यामध्ये जागतिकीकरण, उदारीकरण, खाजगीकरणाचाही परिणाम जो होतो तो भारतावरही झालेला आपण पाहतो. त्यामुळे भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये सुद्धा बदल घडून आला. राजकीय घटकांचा जर आपण विचार केला तर भारताचे परराष्ट्र धोरण बनविण्यामध्ये आणि ते धोरण राबविण्यामध्ये म्हणजे शासनाचं जे कार्यकारी मंडळ आहे ते शासनाचे कार्यकारी मंडळ, त्याबरोबर भारताची संसद, भारतातील विकसित असलेलं जे काही नेतृत्व आहे यांचाही परिणाम भारताच्या परराष्ट्र धोरणावरती झालेला आहे. यामध्ये आपण जर पाहिलं तर सुरुवातीचा जो काळ होता, पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यापासून ते आतापर्यंतचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्यापर्यंतच्या पंतप्रधानांचा प्रभाव या धोरणावरती पडलेला आहे. मग त्यामध्ये लालबहादूर शास्त्री असतील, इंदिरा गांधीजी असतील, राजीव गांधी असतील, पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव असतील, अटल बिहारी वाजपेयी असतील, अर्थतज्ज्ञ असलेले भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग असतील, या प्रधानमंत्र्यांनी सुद्धा काय केलेलं आहे तर भारताची परराष्ट्र धोरणाची भूमिका निर्णायकपणे घडविण्यामध्ये आपलं योगदान दिलेलं आहे. यामध्ये परराष्ट्र मंत्रालय सुद्धा काय करतं तर मोठी भूमिका निभावत असतं. याशिवाय आपल्या देशाचे जे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार असतात, परराष्ट्र धोरण घडविण्यामध्ये त्यांचाही वाटा आपल्याला पाहता येतो. याबरोबरच आंतरराष्ट्रीय व्यवस्था ही सुद्धा परराष्ट्र धोरण घडवित असते. आपण पाहिले की दुसऱ्या महायुद्धानंतर शीतयुद्धाचा काळ होता, द्विध्रुवीय व्यवस्था होती. त्यामध्ये अमेरिका आणि सोव्हिएत युनियन, रशिया या 2 महासत्ता होत्या. या महासत्तांच्या राजकारणाचा सुद्धा भारताच्या परराष्ट्र धोरणावरती सुरुवातीपासूनच काय झाला तर परिणाम झालेला आहे. म्हणजे शीतयुद्ध संपल्यानंतर भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये मोठे बदल झाले. आंतरराष्ट्रीय व्यवस्थेप्रमाणेच क्षेत्रीय व्यवस्थेचा सुद्धा भारताच्या परराष्ट्र धोरणावर परिणाम झाला. क्षेत्रीय व्यवस्था म्हणजे ज्या काही क्षेत्रीय संघटना आहेत, मग त्यामध्ये ब्रिक्स असेल, बिमस्टेक असेल, सार्क असेल, अशा ज्या काही क्षेत्रीय संघटना आहेत त्या क्षेत्रीय संघटनांच्या माध्यमातून सुद्धा भारताचं परराष्ट्र धोरण घडत गेलेलं आपल्याला दिसतं. याबरोबरच आपले शेजारी राष्ट्र आहेत किंवा विकसित राष्ट्र आहेत, या विकसित राष्ट्रामध्ये झालेले करार मदार असतील त्यांनी सुद्धा भारताच्या धोरणावरती प्रभाव टाकलेला आहे. मग भारत अमेरिकेदरम्यान झालेला जो काही संवाद करार आहे, 1960च्या दशकानंतर चीन पाकिस्तानमध्ये झालेला सुसंवाद असेल, 1990 नंतर रशिया आणि चीन यांचे जे काही सुधारलेले संबंध असतील, अशा संबंधांचा सुद्धा
भारताच्या परराष्ट्र धोरणाला निश्चितच विचार करावा लागलेला आहे. त्याचाही परिणाम भारताचे परराष्ट्र धोरण घडविण्यामध्ये झालेला आहे. अशा अनेक घटकांचा मिळून भारताच्या परराष्ट्र धोरणावरती परिणाम झालेला असला तरी जगाच्या पाठीवरती अतिशय मोठी असलेली भारताची लोकशाही याचा सुद्धा लोकशाही शास्त्रव्यवस्थेच्या दृष्टीने भारतातील राज्यघटनेतील कलमांच्या दृष्टीने आणि सुरुवातीपासूनच भारताने शांततामय सहजीवनाची जी भूमिका स्वीकारलेली आहे ही बाबही भारताच्या परराष्ट्र धोरणाला प्रभावित करीत आहे. एकूणच भारताचं परराष्ट्र धोरण हे अलिप्ततावादाचं राहिलेलं आहे आणि भारतानं सुरुवातीपासूनच स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच अलिप्ततावादाची भूमिका स्वीकारलेली आहे. मित्रहो, अलिप्ततावाद म्हणजेच एक प्रकारचे काय आहे तर दोन्हीही लष्करी गटांपासून स्वतंत्र राहणं ही जी भारताची भूमिका आहे त्या भारताच्या भूमिकेचं जणू काही आज जगात समर्थन झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. विद्यार्थी मित्रो, जो स्वाध्याय आपल्याला दिलेला आहे तो स्वाध्याय आपल्या स्वाध्यायाच्या वहीमध्ये सोडवा आणि काही अडचणी असतील तर आपल्या शिक्षकांकडे आपण संपर्क करा. धन्यवाद मित्रहो.